नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की टॉयलेट सीटपेक्षाही घाण असतात हॉटेल रूममधील या 5 वस्तू. प्रत्येकजण हमखास करतो याचा वापर. तर मित्रांनो, हॉटेलची खोली बाहेरून किती स्वच्छ आणि आकर्षक दिसत असली तरी अनेकदा काही वस्तूंमध्ये सर्वाधिक घाण आणि जंतू लपलेले असतात. आज आपण सर्वात खराब वस्तूंची माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण काही कामानिमित्त एखाद्या शहरात जातो तेव्हा हॉटेलमध्ये मुक्काम करतो. मात्र हॉटेलची खोली बाहेरून किती स्वच्छ आणि आकर्षक दिसत असली तरी अनेकदा काही वस्तूंमध्ये सर्वाधिक घाण आणि जंतू लपलेले असतात. तर मित्रांनो, बेडशीट, चमकदार आरसे, नीट ठेवलेले टॉवेल आणि सुगंधी वातावरण पाहून अनेकांना खोली खूप स्वच्छ वाटते. पण असं काही नसतं. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असू शकते. विशेष म्हणजे हॉटेलमधील सर्वात घाणेरडी जागा म्हणजे नेहमीच बाथरूम असते असे नाही. काही अशा वस्तू असतात ज्या जवळपास प्रत्येक पाहुणा वापरतो, पण त्यांची नीट स्वच्छता केली जात नाही. अशाच वस्तूंची माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो, टी व्हीचा रिमोट. हॉटेलच्या खोलीत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये टी व्हीच्या रिमोटचा समावेश होतो. जवळपास प्रत्येक गेस्ट तो हाताळतो, पण प्रत्येकजण हात धुवूनच तो वापरतो असे नाही. रिमोटवरील लहान बटणे आणि कोपरे यांच्यामुळे त्याची पूर्ण स्वच्छता करणे कठीण जाते. अनेक हाऊसकीपिंग कर्मचारी घाईत फक्त वरवर साफसफाई करतात. त्यामुळे अन्नाचे डाग, शिंक, खोकला आणि घाणेरड्या हातांमधील जंतू बराच काळ त्यावर राहू शकतात. त्यामुळे खोलीत पोहोचताच रिमोट टिश्यू किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करणे आवश्यक आहे. याचबरोबर सजावटीच्या उशा आणि रंगीत कापड. बेडवर ठेवलेल्या सजावटीच्या उशा आणि रंगीत कापड हेही घाण असतात. पांढऱ्या चादरी आणि उशीचे कवर नेहमी बदललेले असतात. पण सजावटीसाठी ठेवलेले कुशन आणि फॅब्रिक रनर अनेक दिवस न धुता वापरले जातात. लोक त्यावर बॅग ठेवतात, बूट ठेवतात आणि बाहेरचे कपडे घालून थेट त्यावर बसतात. त्यामुळे त्या खराब असतात. याचबरोबर इलेक्ट्रिक केटली आणि कॉफी मेकर. हॉटेलच्या खोलीतील इलेक्ट्रिक केटली आणि कॉफी मेकरही खराब असू शकतो. अनेकांना वाटते की उकळते पाणी सर्व काही स्वच्छ करते, पण प्रत्यक्षात मशीनची स्वच्छता महत्त्वाची असते. अनेकदा या उपकरणांची नियमित साफसफाई होत नाही. त्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया किंवा बुरशी तयार होऊ शकते. याचबरोबर नेक्स्ट आहे पाण्याचा ग्लास. तर मित्रांनो, बाथरूमजवळ ठेवलेला पाण्याचा ग्लासही नेहमी सुरक्षित असेलच असे नाही. अनेक ठिकाणी ग्लास व्यवस्थित डिसइन्फेक्ट न करता फक्त पाण्याने धुतला जातो. कधीकधी खोलीतील इतर वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरलेले कापड ग्लाससाठी वापरले जाते. त्यामुळे अनेक जण हॉटेलमध्ये ग्लास वापरण्यापूर्वी स्वतः धुतात किंवा फक्त सीलबंद बाटलीतील पाणी पिणे पसंत करतात. याशिवाय लाईट स्विच आणि दरवाजांचे हँडल, फोन, पडद्यांचे हँडल आणि बेडजवळील लहान बटणे यांसारख्या वस्तूही अनेक लोक सतत स्पर्श करत असतात. या वस्तूही खराब असतात.